अबब वसमत तालुक्यातील खाजमापूर वाडी येथे हृदयद्रावक घटना. चक्क शेतकऱ्याच्या काळजावर धाव. द्वेषभावनेतून केळी पिकावर नाशक रसायनांची फवारणी, लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचा आरोप. हिंगोली जिल्ह्यातील वसमत तालुक्यातील गिरगाव परिसरातून एक धक्कादायक आणि मन हेलावून टाकणारी घटना समोर आली आहे. खाजमापूर वाडी येथील शेतकरी उमेश बाबाराव मोठे यांच्या शेतातील केळी पिकाचे अज्ञात व्यक्तीने जाणून बुजून नुकसान केल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. शेतकऱ्याच्या म्हणण्यानुसार मनातील द्वेषभावनेतून त्यांच्या केळी पिकावर नाशक रसायनाची फवारणी करण्यात आली. विशेष म्हणजे हा प्रकार एकदा नव्हे तर तब्बल 2 वेळी घडल्याचा आरोप करण्यात आला. वर्षभर कष्ट करून पाणी, खत, औषधांचा खर्च करून आणि मोठ्या आशेने वाढवलेले केळीचे पीक डोळ्यात देखत नष्ट झाल्याने शेतकरी कुटुंबावर मोठे आर्थिक संकट ओढवले आहे. एका बाजूला शेतीचा वाढता खर्च, हवामानातील बदल आणि बाजारभावाची चिंता, तर दुसऱ्या बाजूला कष्टाने उभे केलेले पीक अशा पद्धतीने नष्ट झाल्याने शेतकऱ्यांच्या अडचणी आणखी वाढल्या आहेत. या घटनेत लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचा दावा शेतकरी बांधवांकडून करण्यात येत आहे. सर्वात गंभीर बाब म्हणजे शेतकऱ्यांच्या मते हा प्रकार केवळ पिकांचे नुकसान नसून त्यांच्या वर्षभराच्या मेहनतीवर आणि आर्थिक आधारावर घाला घालण्याचा प्रकार आहे. या घटनेमुळे परिसरातील शेतकरी बांधवांमध्येही संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषी व्यक्तींचा शोध घेण्यात यावा आणि संबंधितांवर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशी मागणी शेतकरी बांधवांकडून करण्यात येत आहे. शेतकऱ्याच्या शेतात घुसून जाणून बुजून पिकाचे नुकसान करणाऱ्यांवर पोलीस प्रशासनाने कठोर कारवाई करून मोजक्या आवळ्या पाहिजेत असा सवालही यावेळी शेतकऱ्यांनी उपस्थित केला आहे. आता या संपूर्ण प्रकरणात पोलीस प्रशासनाकडून काय कारवाई केली जाते, केळी पिकाचे नुकसान नेमके कोणी केले, या घटनेमागे वैयक्तिक द्वेषभावना आहे का आणि शेतकऱ्याच्या लाखो रुपयांच्या नुकसानीची भरपाई कोण करून देणार, या सर्व प्रश्नांची उत्तरे पोलीस तपासानंतरच स्पष्ट होणार आहेत. मात्र वर्षभर कष्ट करून उभे केलेले पीक अशा प्रकारे नष्ट झाल्याने शेतकऱ्यांच्या मेहनतीवरच घाला घालणाऱ्या या प्रकाराचा निषेध होत असून दोषींवर कठोर कारवाई होणे गरजेचे आहे. सक्षम लोकशाही न्यूज नेटवर्क आपल्या हक्काच्या बातम्यांसाठी सदैव तत्पर. विभागीय प्रतिनिधी रवी कुंटे, ब्युरो रिपोर्ट, खाजमापूर वाडी गिरगाव, वसमतनगर, हिंगोली. ही उमेश बाबाराव मुके, राहणार खाजमापूर तालुका, वसमत, जिल्हा हिंगोली येथील शेतकरी असून 8 जुलै रोजी माझ्या शेतामध्ये अज्ञात व्यक्तीने येऊन विषारी द्रव्य केळीवरती फवारून अशा प्रकारची नुकसान केली होती. 200 ते 300 झाडावरती आणि कत्त्याचे वार पण केले होते त्यावेळेस. आणि आता तोच प्रकार 20 ऑगस्टच्या रात्री आणि 22 ऑगस्टच्या रात्री जवळपास 700 ते 800 झाडाची नुकसान केलेली आहे. पाहू शकता अशा प्रकारचं 700 ते 800 झाडावरती विषारी द्रव्य फवारून नुकसान केलेलं आहे. आणि यामध्ये तणनाशक च्या पुड्या आणि काही ॲसिडचे कॅन पण जप्त करण्यात आलेत, जे की पोलिसांनी नेलेत. आणि एक स्प्रे पण होता छोटा, तो पण त्यांनी जप्त केलेला आहे. तर माझी प्रशासनाला एवढी विनंती आहे की वर्षभर आम्ही मेहनत करून केळी पिकवली आणि एका दिवसात त्या अज्ञात व्यक्तीकडून एवढा मोठा आम्हाला आर्थिक नुकसान सहन करावं लागतोय. तर याच्यावरती काहीतरी कठोर कारवाई करून लवकरात लवकर तपास काढून आम्हाला न्याय मिळवून द्यावा.